आपण अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपण बारामती बस स्टँडवरती आहोत। आपल्यासोबत ताई आहेत। ताई, काय सांगाल, आता निवडणुकीचा निकाल लागला येत आहे, ताई का वहिनी, काय वाटतं आपल्याला? तसं नाही सांगता येणार, कारण दोघींमध्ये कॉम्पिटिशन आहे। कारण आता हे पवारांचंच गाव आहे ना, त्यामुळं तसं सांगू शकत नाही की ताई येतील किंवा वहिनी येतील। तुमच्या भागात कशा पद्धतीने मतदान नाही, दोन्हींना पण मतदान भरपूर झालेलं आहे इथं, कारण इकडं ताईंना आणि वहिनींना दोघींना पण मतदान भरपूर होऊ शकतं। ताईंना आणि वहिनींना जास्तीत जास्त दोघींना सारखंच मतदान होऊ शकतं असं सांगत आहे। कुठलं गाव दादा? काय वाटतं आता निवडणुकीचा निकाल येत आहे, ताई का वहिनी? 50-50 ताई का वहिनी? दोन्हींचं पारडं सारखंच दाखवलं। पुरंदर तालुक्यात कसं झालं, ताई जास्त 5-10 हजाराच्या फरकाने कोणतंही सीट निघू शकते। पण तुमचा वैयक्तिक अंदाज काय? तसं काय सांगता येतं, पण आता सर्व अभ्यास केला तर तसं वाटतं की दोन्हींना कुठेतरी 5-10 हजाराच्याच फरकाने फरक पडेल। पण पुरंदर तालुक्यात कोणाला जास्त? नाही, तसं सांगता येणार नाही, मग लोकांचा कौल आहे तसं काय करायचं। लोकांचा कौल आहे। काका, एस मध्ये कामाला काय वाटतं? यावर्षी निवडणूक आधी झालेली आहे, बारामतीतील दोन्ही उमेदवार आहेत। काय वाटतं? गाव कोणतं? गाव इंदापूर आपला। इंदापूर म्हणजे बारामती लोकसभा? हो हो। काय वाटतं एकंदरीत चित्र? आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये आणि हे ताई येईल असं वाटतं। बारामतीत कोणाला जास्त मतदान सांगता येत नाही काय नाही, एकंदरीत तुमचा अंदाज काय म्हणतोय की ताई का वहिनी, असं काय वाटतंय? वहिनी। वहिनी का बरं? दादांचं कार्य भरपूर आहे बारामतीत एकंदरीत कोणाला लीड म्हणजे कशा पद्धतीने असेल? शिट्टीत तर वहिनींनाच जास्त पडणार। काय सांगाल, बारामतीमध्ये आत्ताच निवडणूक झालेली आहे आणि थोड्या दिवसात निकाल लागण्याची शक्यता, काय वाटतं? सुप्रिया सुळे निवडून येतील का सुनेत्रा पवार? सुनेत्रा पवार निवडून येतील। का सांगता, म्हणजे कशा पद्धती काय? कारण दादांनी जो विकास केला आहे तो ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत दादांनी पूर्ण विकास केलेला आहे आणि विकासाच्या जोरावरतीच आम्हाला विश्वास आहे की सुनेत्रा वहिनी पवार निवडून येतील। मावशी, काय वाटतंय आता सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात जी लढत झाली, कोणाचं वाटतंय? सुप्रिया मावशींना बोलायचं नाही, एकंदरीत काय वाटतं काका, सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार? हा नाही, आता मी नाही केलं, मला जरा काम आहे, नंतर बोलेल मी। काय वाटतं तुला, सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार? बारामती सुनेत्रा वहिनी। का पण? दादांच्या विकासामुळे, दादांचा विकास आहे बारामतीमध्ये। निवडणूक जवळ आलेली आहे, एकंदरीत कशी खात्री? दादांच्या विकासामुळे 100% सुनेत्रा पवारच। काका, काय वाटतंय, सुप्रिया सुळे का सुनेत्रा पवार? निवडणुकीचा दिवस, निकालाचा दिवस जवळ आलेले आहेत, काय वाटतं एकंदरीत? सुप्रिया सुळे लागेल। का बरं? काय कशामुळे? पहिल्यापासून त्यांचा शे आहे, बाली किल्ला आहे। तुतारी का बरं? आता मला नाही कळत काय। सुप्रिया आहे, काय ताईंनी कामं कशी केल्यात? चांगले केलेत की। आता 4 तारखेलाच कळेल काय आहे ते अंदाज का, तर अंदाज तसा काही सांगू सुप्रियाताई येतील असा अंदाज आहे। आपल्यासोबत काही नवयुवक आहेत। भैया, गाव कोणतं? जळगाव सुपे, म्हणजे बारामती शेजार? बारामती। आता निकाल थोड्या दिवसावर आलेला आहे, 5-7 दिवस नाही सांगू शकत, दोन्ही आमचीच आहेत। दोन्ही आमची, पण एकंदरीत काय वाटतं तुला? नाही सांगू शकत। अजितदादांचं पण काम चांगले आणि साहेबांचं पण, साहेब तर काय साहेबच आहेत, त्याच्यामुळे सांगू शकत नाही। 4 तारखेचा कल कुणाकडे वाटतो? समाज लोकांचा कल कुणाकडे? लोक आता बोलतायत पण आता काही सांगू शकत नाही, कारण लोकांनी जे मतदान केले त्याच्यावर आता ते 4 तारखेला समजेल, आता लगेच सांगणं शक्य नाही। लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे, मात्र प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे, ते म्हणजे 4 जूनला नेमकी कोण बाजी मारणार। सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। आपण सध्या पुरंदर तालुक्यामधल्या पिसर्वे गावामध्ये आठवडी बाजार जो आहे तो भरलेला, आणि आठवडी बाजाराच्या निमित्तानं वेगवेगळ्या गावांमधली लोक जे आहेत ते आठवडी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती माल खरेदी करण्यासाठी येत असतात। आठवडी भराचा संपूर्ण बाजार जो आहे तो एकदाच घेऊन जातात। बाबा, काय परिस्थिती आहे, काय म्हणते बाजारभाव? चाललंय असं। काय दुष्काळाची काय परिस्थिती आहे? दुष्काळ आहेच की आता, दुष्काळ माल मिळत नाही, मालच्या भावाची करत नाही, काय करावं, विकायचं करते, पोटभर जाऊ, भाव पण वाढले, माल भाव वाढले। आता काय ती निवडणूक झाली, लोक चर्चा करतायत कोण येणार कोण जाणार, काय वाटतं काय होईल बारामतीत? काय होईल बारामती? सोडेल सुप्रिया सुळे। हा, अजितदादांचं काय मग? काय सांगू, आपल्या माल कट्टे सांगितलं, मला कट्टे पट्ट सांगितले। बरं, म्हणजे सुप्रियाताईच येतील। आजी तुमचं काय इकडे आजी सांगा काय सांगू
सांगा काय सांगू आता मी आपली खरेदी करायला आले भाजीपाला. काय मग लोक काय चर्चा करतात काय कोण यायचं कसं तुझं म्हणे कोण तुतारी. बर म्हणजे हे सगळ्यांपर्यंत पोहोचलंय की बघा हे लोक सुद्धा सांगतायत की तुतारी येईल. हे सगळे आजी आहेत आपल्या बरोबर. आजी काय म्हणते गवारीचा भाव काय चाललाय? काय गवारीचा भाव चाललाय 30 रुपये. 30 रुपये. हा काय बाजार आहे का त्याला? बरं आता मग काय पाणी काय शेताने पाणी नाही माल भेटतंय का? नाही भेटत. बर मग काय आता निवडणुकीची काय चर्चा? मतदान झालं आता काय कोण येणार? आता काय सांगता येते कोण येते कोण नाही आपलं सांगता येते. बर हा मग काय सांगता येत नाही काय होईल. हा नाही सांगता येत आपलं काय होईल. होईल का आपल्याला येते का सांगता? हा होईल. कोणतरी येणार. येणार. आजी सांगतात की कोणतरी येतील. आजी काय चाललंय कशा आहात तुम्ही? बरे आहे बाबा. बर आता निवडणूक झाली काय कोण येईल काय काय सांगता येत तसं आपल्याला तरी. बर हा येईल का सांगा काय कोण हे येईल का ते येईल काय सांगता येते आपल्याला. काय आता निवडणूक झाली काय कोण बाजी मारणार काय कोण येईल असं वाटतंय? कोण येईल आता काय सांगा कोण येते ती. बरं आजी दादा आलते का? आलते. बर शरद पवार साहेब आलते. बरं मग आता कोण येणार? ननंद भाऊजाई घरातच लढत झाली म्हणजे पवार कुटुंबामध्ये ननंद भाऊजाई एकमेकींच्या विरोधात लढल्या. मग आता कोण सुनेत्रा वहिनी येतील की सुप्रियाताई? आता कोण येते आपल्याला तरी काय सांगता येते का तसं. बर म्हणजे काय सांगता येत नाही. आता जनतेचं कौल तर कायम सांगतायत की तुतारी, पण माझ्या हिशोबाने दादा विकास करतात त्या हिशोबाने दादा जर आले निवडून तर पुरंदरचा विकास होईल किंवा बाकीच्या तालुक्यांचा विकास होईल. काय चर्चा काय पण चर्चा कुणी येऊ द्या, कुणी आला तरी तो शेवटी त्याला कार्य केलंच पाहिजे. जनतेसाठी काम केलं कोण करतंय पण आतापर्यंत कुणी आलं तरी तेच करणार आहेत. मागच्यांनी तेच केलं पुढचे बी तेच करणार आहेत. कोण येणार सुनेत्रा वहिनी की सुप्रियाताई? आता काय माहिती कोण येणार ते सांगता येत नाही. कसं सांगता येईल कसं? बोला की पुढे बघून बोलाय त्याला काय दावा. मात्र या ननंद भाऊजांमध्येच लढत झाली काय ते बरोबर झालं का? नाही सांगता येत. खरं तर आपण पाहतोय की वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. काय म्हणतायत की विकासाच्या बाजूने मतदान केलं जर कदाचित सुनेत्रा वहिनी खासदार झाल्या तर पुरंदरसह इतर तालुक्यांचा विकास होऊ शकतो. काय म्हणणं आहे की जुन्या लोकांना म्हणजे शरद पवारांना लोक अजूनही सोडायला तयार नाहीत. वेगवेगळी मतमतांतरं आहेत. मात्र खरंच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये काय झालंय याचा थेट निकाल 4 जूनला लागणार आहे. मात्र वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.